PCOD आणि वेट लॉस. आपण डाएटबद्दल बोलूयात. डाएटमध्ये मेनली तुम्हाला कार्बोहायड्रेट पूर्ण बाजूला करायचे आहेत. म्हणजे तुमच्या जेवणामध्ये चपाती, भात, साखर, मैदा, बेकरी प्रॉडक्ट्स, पोहे, साबुदाणा ह्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत ना, त्या पूर्णपणे बाजूला गेल्या पाहिजेत. सो ग्लुटेन फ्री डाएट हा PCODसाठी खूप चांगला असतो. PCODमध्ये मायक्रोबायोम किंवा जो गट फ्लोरा असतो ना, तो अल्टर्ड असतो. त्यामुळे तुम्ही रोज दही घेणं, तुमच्या जेवणामध्ये निंबू, आवळा ठेवणं ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मग कुठल्या गोष्टी जर मी सांगितल्या की त्या नाही घ्यायच्या, मग तुमच्या डाएटमध्ये काय असावं? तुम्ही भरपूर मोडालेले कडधान्य घ्या, हिरव्या पालेभाज्या खा, नाचणी, बाजरीची भाकरी चालतील, उसळी डाळी भरपूर चालतील, खूप सारे सॅलड चालतील. त्याच्यानंतर पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवा. तुम्ही इंटरमिटंट फास्टिंगला जा. दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 8 वाजता असं 2 टाईमच तुम्ही तुमचं डाएट ठेवा. आणि त्याच्यामध्ये आधी कधीही तुम्हाला भूक लागली तरी पण तुम्ही निंबू पाणी, साधं पाणी किंवा एखादा ज्यूस, कोकम असेल पण विदाऊट शुगर ह्या गोष्टींचा प्रयत्न करा. सुरुवातीला हा डाएट फार डिफिकल्ट वाटेल, पण जसं तुम्ही तुमच्या बॉडीला ह्याची सवय लावाल, बिलीव्ह मी 30-45 डेज नंतर तुम्हाला साखर पण नकोशी वाटेल. पण सुरुवातीला हे डेडिकेटेडली जर तुम्ही केलं तर तुम्हाला डाएटमधून वेट लॉस करण्यासाठी नक्की PCODमध्ये चांगला फरक पडू शकतो.